दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण जालना जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जालना शहरातील महात्मा गांधी चमन येथून पायी चालत हातामध्ये फलक दाखवत जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी ग्रामरोजगार सेवकांनी त्यांच्या व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या असून त्या लवकर सोडवण्यात याव्या अशी प्रशासनाला विनंती देखील करण्यात आली आहे। ग्रामसेवकांच्या प्रमुख मागण्या: 3 ऑक्टोबर 2024 शासन निर्णयाची अंमलबजावणी करून प्रलंबित मानधन डीबीटी प्रणालीद्वारे वैयक्तिक खात्यामध्ये जमा करावे। ग्रामरोजगार सहाय्यक यांना आकृतिबंध सेवा समायोजन करून कायम सेवा देण्यात यावी। ग्रामरोजगारांना वेतन श्रेणी लागू करावी। ग्रामरोजगार सेवकांना भविष्य निर्वाह निधी, पीएफ, विमा संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी। ग्रामरोजगार सेवेत सातत्य व वरिष्ठतेनुसार पदोन्नतीची संधी देण्यात यावी। ग्रामरोजगार सेवकाचा आकस्मिक मृत्यू किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी, तसेच रजा आणि वैद्यकीय सेवा देखील लागू करावी। या मागण्यांवर तात्काळ प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अन्यथा ग्रामरोजगार संघटना टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी आंदोलनाचा विचार घेण्यास भाग पडेल असे निवेदनात नमूद असून 1 एप्रिल 2026 पासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात येत आहे। शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य करून रोजगार सहाय्यकांना न्याय द्यावा याविषयी अधिकची माहिती ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष बळीराम अंकुशराव कोलते यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। रोजगार सेवक हा 2008 पासून रोजगार हमी योजनेमध्ये काम करतो आहे। गेली 18 वर्ष सतत आम्ही गाव पातळीवर काम करत आहोत। शेत पांदण रस्ते असतील, सिमेंट रस्ता असेल, गोठा असेल, तुमचं पांदण रस्ता आहे, फळबाग लागवड आहे, वृक्ष लागवड आहे, लोकांची जॉब काढणं आहे, घरकुल आहे, अशा प्रकारची विविध प्रकारची कामे आम्ही गाव पातळीवर करतो। परंतु आम्हाला 2008 पासून तर आजपर्यंत आम्हाला फक्त आम्ही मानधन तत्त्वावर आहे आणि मानधन तत्त्वावर असल्यामुळं आम्हाला जितक्या चक्रा पंचायत समितीला, जिल्हा कार्यालयाला मारावं लागतात त्यापेक्षाही आमचा दुप्पट आमचा खर्च होतो आणि वेळ प्रसंगी असा येतो की आम्हाला वास्तविक सांगायला हरकत नाही की आम्हाला लाभार्थ्याकडून 100-50 रुपये भीक मागावी लागते। ही आजची आमच्यावर परिस्थिती आलेली आणि शासनाने आम्ही वेळोवेळी निदर्शन केली, आंदोलने केली, शासनाला विनंती केली। त्यावरून 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी शासनाने एक GR काढला की रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये प्रवास भत्ता। पण तो GR निघूनसुद्धा 18 महिने उलटले आहे, पण आजपर्यंत आम्हाला त्याचा 1 रुपया आम्हाला त्या मानधनात त्या GR नुसार मानधन आम्हाला मिळालेलं नाही आहे। आमची हीच मागणी आहे तेव्हा मला 3 ऑक्टोबर 2024ला जो GR काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि आम्ही जालना प्रत्येक गावापासून पंचायत समितीला येतो, जिल्हा कार्यालयाला येतो, तर येता जाता आम्हाला वाहनावर देतो आम्ही। जर अपघाती आमचा मृत्यू झाला तर त्यामध्ये आम्हाला कसल्याही प्रकारचा कवच नाही आहे। ही एक आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला भविष्य जे अपघात विमा आहे तो लागू करण्यात यावा, प्रवास भत्ता लागू करण्यात यावा आणि जे रोजगार सेवक आहे आम्हाला ग्रामपंचायतच्या दबावाखाली जाऊन काम करावं लागतं। जर चुकीचाही काम असेल एखाद्या वेळेस तर सरपंचाच्या दबावपोटी आम्हाला त्याला नाविलाज असतो, त्यावर आम्हाला सहाय्य करावं लागतात आणि ज्या वेळेस कारवाईची वेळ येते त्यावेळेस हा रोजगार सेवक हा बळीचा बकरा बनतो। हो, आणि आज आमचा त्यासाठी कलेक्टर ऑफिसवर आमचा मोर्चा आहे आणि आम्ही आज निवेदन देणार आहोत कलेक्टरमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा आमच्या मागण्या मान्य कराव्यात। जर आमच्या आणि 1 तारखेपासून आम्ही काम बंद केलेलं आहे, जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू, याची प्रशासनाने नोंद घ्यावी। मी बळीराम अंकुशराव कोलते, जिल्हाध्यक्ष, जालना। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।